सार्वजनिक जीवनात नेते अनेक असतात, पण आपला माणूस म्हणता येईल असा नेता मिळायला भाग्य लागतं. जो पदाची मिजाज न बाळगता रात्र असो व दिवस फक्त एका फोनवर जनतेच्या सुखदुःखात धावून जातो. होय, आपण बोलतोय अशा एका युवा नेत्याबद्दल, ज्याने स्वतःच्या आयुष्यापेक्षा जनतेच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिलंय. पण आज काळ मोठा कठीण आलाय. 24 तास जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणारा हा हक्काचा माणूस, युवा नेता, प्रभागातील नागरिकांच्या फोनवर खचलेला रस्ता दुरुस्त करत असताना जेसीबीचा पंजा त्यांच्या पायावर पडला आणि पाय मोडला. या दुर्दैवी अपघातामुळे, घटनेमुळे हॉस्पिटलच्या बेडवर वेदना सहन करत पडलाय. हा फक्त एका नगरसेवकाचा अपघात नाही, ही संपूर्ण सिस्टीमला आरसा दाखविणारी घटना आहे. जेव्हा जबाबदार लोक झोपतात, तेव्हा जनसेवकाला स्वतःच्या शरीराने किंमत मोजावी लागते. हा विषय कोणा कर्मचाऱ्याचा किंवा प्रशासकीय वादाचा नाहीच मुळी. हा विषय आहे थेट सामान्य नागरिकांचा, काळजाचा. जेव्हा केव्हा या भागात एखादी अडचण आली, मग ती पाण्याचा प्रश्न असो, विजेची समस्या असो किंवा कोणाचं वैयक्तिक संकट असो, लोकांना प्रशासनाचे दरवाजे ठोठावे लागले नाहीत. त्यांना माहित होतं, एक फोन केला की आपला भाऊ, आपला दादा तिथे हजर होणार. दिवस रात्र एक करून उपाशी तापाशी राहून त्या माणसाने या भागाला समस्या मुक्त करण्यासाठी आपलं रक्त आटवलं. आज तोच माणूस हॉस्पिटलमध्ये जिंदगीची लढाई लढतोय. हे पाहून संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांचे डोळे पाणावले आहेत आणि प्रत्येकाच्या घरात आज चिंतेचं वातावरण आहे. आज चौकाचौकात, कट्ट्यावर आणि घराघरांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर आज एकच आर्थ सवाल आहे. आमचा हा लाडका युवा नेता पुन्हा कधी रस्त्यावर येणार? पुन्हा कधी तोच हसणारा चेहरा, तोच आवश्यक हात आमच्या पाठीवर पडणार? लोकांची अवस्थाच कुटुंब प्रमुख हरवलेल्या कुटुंबासारखी झाली आहे. या नेत्याने कधीही राजकारण केलं नाही, तर फक्त आणि फक्त समाजकारण केलंय. म्हणूनच आज पक्षाच्या भिंती ओलांडून प्रत्येक सामान्य नागरिक त्यांच्यासाठी देवाकडे हात जोडून प्रार्थना करतोय. आज अमोल पाटील बेडवर आहेत, पायाला प्लास्टर आहे, वेदना आहे, पण तरीही त्यांचा मोबाईल बंद नाहीये. बेडवरून ते प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांच्या संपर्कात आहे, सोशल मीडियावरून समस्या ऐकत आहे, अधिकाऱ्यांना सूचना देत आहे. पण आम्हाला खात्री आहे, जनतेचा आशीर्वाद आणि लाखो लोकांची प्रार्थना कधीही वाया जात नाही. संकटाशी 2 हात करायची सवय ज्या माणसाला उपजतच आहे, तो या आजारपणावरही नक्कीच मात करेल. दादा, भाऊ, तुम्ही लवकरच बरे व्हा, कारण हे रस्ते, या गल्ल्या आणि ही हक्काची माणसं तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. हा परिसर पुन्हा एकदा समस्यामुक्त करण्यासाठी आणि जनतेला धीर देण्यासाठी तुमचा तोच ऊर्जावान आवाज पुन्हा रस्त्यावर घुमणार, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्ही लवकर बरे होत जनसेवेत परतावे, हीच संपूर्ण नागरिकांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना. विशेष रिपोर्ट, SG मणियार, सातपूर, नाशिक.